वांग. बरीच वांगी निघाली आहे. वेगळे असं हे बघा, हे वांग काटेरी वांग आहे. हे चांगलं खूप काटे आहेत ह्याला. चवीला तर खूप छान वांग आहे हे. हे आपला कढीपत्ता मस्त चालाय. हे बघा, हे काटेरी वांग आणि हे वांग्याचा कलर असं मस्तच वांग आहे. ऑर्गॅनिक खतापासून जे वांगी चव असते ह्याच्यावर आम्ही काय फवारणी केली नाही किंवा काय नाही. शेणखत एवढंच घातलेलं आहे. भाज्यांचं जे काय भाज्यांचं आपलं राहिलेलं असतं ना, देठ, त्याचं खत करून घातलेलं आहे. नमस्कार. आज मी तुम्हाला भरलेली वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. ही आपल्या टेरेसवरची ही छान आलेली वांगी. आता ह्याची तुम्हाला मी भाजी करून दाखवते. त्याच्यासाठी हे सगळं साहित्य घेतले. तर आता मी ही तयारी करते. 2 कांदे ठेवले, खोबरं ठेवलं, आता आपण 2 कांदे आणि खोबरं भाजून घेतो. हे धने, जिरे आणि तीळ भाजून घेते. आता वांगी चिरून घेते. हे सगळं लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबीर, आपलं धने जिरे, ह्याची सगळ्याची आपण पेस्ट करून घेतली. आता ह्याच्यातच मी हे आपले मसाले ॲड करते. हे आपला घरचा मसाला कांदा लसूण हे 2-3 चमचे टाकते. हे आपलं काश्मीरी लाल तिखट आहे, हे 1 टाकते. आपला गरम मसाला 1 चमचा. हिंग अर्धा चमचा टाकते. आता हे सगळं कालवून घे. हे शेंगदाण्याचं कूट टाकते याच्यात 2 चमचे. हे मीठ 1 चमचा टाकते. त्यात असं कालवून आता आपण याच्यात भरणार आहोत वांग्यात. आता हे वांग्यात असं 1-1 वांग भरून घेते. हे बघा, आता तेल आपलं गरम झालंय. आता ही वांगी आहेत ना, त्याच्यात सोडून घेते. आता धुवून ठेवते. हे बघा, आता चांगलं आपलं वांग शिजत आले. थोडा पाण्याचा शितोडा द्यायचा असा. झाकल्यानंतर मग झाकून. हे बघा, आता तयारच झालंय वांग आपलं. हे बघा, कोथिंबीर टाकून घेते आणि हे आपलं वांग, भरलेलं वांग. तर आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स कळवा. धन्यवाद.